हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. नशीब ते असं नाही बोलले की एकनाथ शिंदे हे आता देशाचे पंतप्रधान आहेत, तसंही बोलू शकतो. एकनाथ शिंदे ही अमित शहाचे टेस्ट ऑफ टीव्ही. हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. अमित शहा हे सातत्यानं महाराष्ट्राचा आणि शिवसेना प्रमुखांचा अपमान करत आहेत. मुळात शिवसेना एकच आहे, ती बाळासाहेब ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची. ज्या पद्धतीनं अत्यंत द्वेषबुद्धीनं सूड बुद्धीनं अमित शहा यांनी मेंढ्यांचा उल्लेख शिवसेना प्रमुख असा केला, हा त्यांचा मनातला मराठी माणूस शिवसेना आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष. कळलं? आणि हे आम्ही ऐकलं काल. नशीब ते असं नाही बोलले की एकनाथ शिंदे हे आता देशाचे पंतप्रधान आहेत, तसंही बोलू शकतात. एकनाथ शिंदे ही अमित शहाचे टेस्ट ट्यूब बेबी आहे आणि त्या टेस्ट ट्यूब बेबीला 4 वर्ष झाली, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही जितका शिवसेना प्रमुखांचा अपमान कराल, तेवढी महाराष्ट्राची जनता ही तुमच्या विरुद्ध द्वेषानं उभी राहील. हे काय सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश झाले का? शिवसेना कोणाची, हा निर्णय अद्याप सुप्रीम कोर्ट 4 वर्षात देऊ शकला नाही. तुमच्या दबावामुळे सुप्रीम कोर्ट हे तुमच्या दबावामुळे निर्णय देत नाही. तुम्ही सुप्रीम कोर्टाचे अधिकार घेऊन शिवसेना कोणती हा निर्णय तुम्ही दिला, त्याच्यातच एक स्पष्ट झालेलं आहे की अमित शहा यांच्या दबावामुळेच सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. अमित शहा यांच्या दबावामुळे निवडणूक आयोगानं चिन्ह आणि पक्ष हा मिंदे गटाला दिला आणि अमित शहा यांच्या दहशत आणि दबावामुळे ईडीमुळे सातत्यानं शिवसेना फोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. तेव्हा काल जे म्हणाले, ही त्यांच्या पोटातलं विष अमित शहाच्या ओठावर आलं. अमित शहाच्या पोटातलं विष ओठावर आलं की शिंदे हे शिवसेना प्रमुख आहेत. शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा ही अमित शहाने एकनाथ शिंदेला दिली आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं. आणि तरीही जर कोणी अमित शहाच्या नावानं टाळपुटेपणा करत असतील मिंदेगड, तर ते महाराष्ट्राच्या मातीशी आणि आपल्या आईशी गद्दारी करतायत, गोंधळणे अराजक. अमित शहा एक व्यापारी आहे. त्यांचा मूळचा उद्योग हा शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणं आणि फायदा करणं आणि मग शेअरचे कृत्रिम भाव वाढवणं आणि पैसे वर खाली करणं हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे. बाकी सहकार वगैरे हे ढोंग आहे. त्याने या देशामध्ये अराजक निर्माण करण्याची सुपारी घेतली. कोणाकडून घेतली भविष्यातला काळ ठरला. ज्या पद्धतीने या राज्यातले देशातले सर्व प्रादेशिक पक्ष फोडून, ते खासदार फोडून आपल्या पाठीशी उभे करून भविष्यामध्ये नरेंद्र मोदींना आव्हान देण्याचं त्यांचं जे षडयंत्र आहे, त्याच्यामध्ये त्या षडयंत्रात मोदींना आव्हान द्यायच्या षडयंत्रामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे सारख्या लोकांना सामील करून घेतलेलं आहे. लक्षात घ्या, उद्या या खासदारांच्या बळावर ते मोदी यांच्या विरुद्ध एखादं बंड करू शकतात आणि त्याची तयारी. असं कोण म्हणालं? आता मी तुम्हाला समजावून सांगतो. हे सर्व खासदार तांत्रिक दृष्ट्या आजही शिवसेनेमध्ये आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे निर्देश या खासदारांसंदर्भात अधिकृतपणे समोर आलेले नाही. नंबर 2, ते ज्या गटात जाऊ इच्छितात असं सांगितलं जातं, त्या मिंदे गटाकडून सुद्धा हे 5, 6, 4 खासदार आमच्याकडे येणार आहेत, अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य आलेलं नाही. या सर्व खासदारांनी आतापर्यंत आम्ही शिवसेना सोडलेली आहे असं जाहीर केलेलं नाही. ते व्हीपचं उल्लंघन करून
आमच्या बैठकीला हजर राहिले नाही ते खरं आहे आणि त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. हा एक तांत्रिक मुद्दा आहे. काही खासदार अजूनही संपर्कात आहे. आता त्यांना त्यांच्या मतदारसंघाला भीती वाटते कारण लोकांचा रोष आहे. ज्या खासदारांनी संपर्क केलेला आहे आणि ज्या खासदारांनी सांगितलंय की आम्ही अजूनही शिवसेनेबरोबर आहोत, काहीतरी गैरसमज होतो आहे, अशा खासदारांशी आम्ही चर्चा करणं हे स्वाभाविक आहे. ज्या क्षणी ते सांगतील आम्ही शिवसेनेचा त्याग केलेला आहे, त्या क्षणी आमचे त्यांचे संबंध पूर्ण. आज शिवसेना पक्षप्रमुख हे ईशान्य मुंबईच्या खासदारांनी जी काय बेईमानी केलेली आहे उघडपणे, आज या भागात येऊन ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत ना. त्यानंतर ते 27, 28, 29 तारखेला ते या सर्व खासदारांच्या मतदारसंघात भेटी देणार. त्यांचा दौरा नागपूर यवतमाळ पासून सुरू होईल, मराठवाड्यात, आणि तो शिर्डीला संपतो. 5ही मतदारसंघात मुंबई बाहेरच्या माननीय उद्धवजी जाणार आहेत आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. ही एक प्रक्रिया त्याच वेळेला सुरू आहे. त्याच्यामध्ये धाराशिव सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. धाराशिव आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, शिर्डी आहे, यवतमाळ आहे. हे सर्व मतदारसंघ जे दौरा पक्षप्रमुखांचा होतो त्याच्यामध्ये समाविष्ट आहे असं म्हणता येणार नाही. त्यातल्या काही खासदारांना जर असं वाटत असेल की आमच्याकडून काही चूक झाली आहे, काहीतरी गफलत झाली आहे, आणि जर त्यांनी संपर्क साधला असेल तर त्यांच्याशी नक्की चर्चा होऊ शकते. पॉलिटिकल स्ट्रॅटेजी काय फक्त मित्रांनी करावी, आम्ही करू नये का? पॉलिटिकल स्ट्रॅटेजी बघा, ओमराजे निंबाळकर यांनी आतापर्यंत एकदाही सांगितलेलं नाही की मी शिवसेना सोडली आहे किंवा सोडतो. कालच त्यांचं मी वक्तव्य ऐकलं की ते असं म्हणतात की मी अद्याप शिंदे गटात जायचा निर्णय घेतलेलाच नाही. माझ्याविषयी बातम्या का प्रसिद्ध होत आहेत? त्यांचं असंही म्हणणं आहे की मी माझ्या वडिलांच्या खटल्यासंदर्भात व्यस्त राहिल्यामुळे मला काही वक्तव्य करता आली नाही. हे जर त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं असेल तर पक्ष म्हणून त्यांच्याशी जर चर्चा संवाद होत असेल तर ती करायला काहीच हरकत नाही. असे अजून एक खासदार आहेत की ज्यांच्याशी संवाद सुरू आहे. बघा की प्रत्येकाचा विषय येतो पैसा आणि निधी. निधी हे काय फुटण्याचं कारण असू शकत नाही. मग मधु दंडवते फुटली असते, मधु लिमये फुटली असते, मी त्याला सांग, जॉर्ज फर्नांडिस फुटले असते. तुम्ही जेव्हा आमच्याकडे उमेदवारी मागायला येता शिवसेनेकडे की मला निवडणूक लढायची आहे, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की मी विरोधी पक्षात आहे. शिवसेना विरोधी पक्षात आहे आणि इथे संघर्ष आहे विरोधी पक्षामध्ये. तरी तुम्ही आमच्याकडे उमेदवारी मागायला येता आणि लढण्याची भाषा करता आणि मग निवडून आल्यावर तुम्हाला सत्तेची ऊब हवी असते. हे चुकीचे आहे. म्हणजे या देशामध्ये सगळ्यात जास्त प्रतिष्ठा ही विरोधी पक्षांच्या उत्तम आमदार खासदारांना आहे. आम्ही उदाहरण आहोत त्याच्यामध्ये सगळे. जॉर्ज फर्नांडिस पासून मधु दंडवते असतील, मधु लिमये असतील, कॉम्रेड हिरेन मुखर्जी असतील, एकेकाळी ममता बॅनर्जी होत्या, हे सगळे विरोधी पक्षातून पुढे आलेले लोक आहेत. विरोधी पक्षात काम करणं ही सन्मानाची गोष्ट आहे. आपण लोकांचा आवाज आहोत हे त्यांना मी समजून सांगितलं. पण त्यांना 200 कोटीचा निधी, 500 कोटीचा निधी अशी आमिष दाखवून आता 500 कोटीमध्ये 25% सरळ सरळ किकबॅक मिळते त्या लोकांना. त्या किकबॅक आणि 25 कोटीचं 50 कोटीचं कमिशन मिळत आहे, त्या मोहामध्ये खासदार अडकतात. हो, त्यांनी जर पैसे घेतले असतील तर त्यांनी ठेवावे आपल्या घरात, त्यांनी परत पक्षात यावं. पुढल्या निवडणुकीला त्यांना खर्च करता येतील. ते वाट पाहण्यात हरकत नाही. यापूर्वी पाठवलेले आहे बरं का. याचा अर्थ ईडी सीबीआय तुमच्या घरगडी आहेत ना. जेव्हा तुमच्या घरी ईडी सीबीआय येईल ना, तेव्हा बिळातला फार आत्महत्या करा किंवा पक्षांतर करा. आम्ही केलं नाही म्हणावं गिरीश महाजन. मग गद्दारांना एखाद्या पक्षात प्रवेश घेऊन त्याचा मान सन्मान करण्यापेक्षा बरं का, एखादा चुकला आणि त्यांनी माफी मागितली असेल, त्याला पश्चाताप झाला असेल, तर राजकारणामध्ये, सध्याच्या राजकारणामध्ये ते स्वीकारलं पाहिजे.